हे गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजची घटना कसारा घाटमध्ये ह्या 4 मित्रांना आलेला अनुभव खूप भयानक आहे आणि अनुभव ऐकल्यावर नक्की तुमच्या पायाची जमीन सरकेल. तर हे 4 मित्र 12वी त्यांची कंप्लीट झालेली आणि त्यांनी ठरवलं की आता 12वी कंप्लीट झाली तर आपण कुठंतरी एन्जॉय करायला जाऊया. तर हे 4 मित्र ठरवतात की कसारा घाटमध्ये आपण कॅम्पिंग करूया आणि तिथे एन्जॉय वगैरे करून आणि मग घरी येऊया. तर ते कॅम्पिंगचं सामान वगैरे घेऊन इनोवा होती, हे 4 मित्र गाडी घेऊन कसारा घाटला निघतात रात्रीचे. आता निघाल्यावर तिकडे मस्त जाऊन कॅम्प वगैरे लावतात रोडच्या बाजूला. म्हणजे रोडच्या बाजूला खाली असा एक रोड जातो, तिथे ते जागा वगैरे शोधतात, तिथे कॅम्पिंग वगैरे करतात. मस्त जाऊन फायर बम वगैरे जाळतात, सॉन्ग वगैरे लावून मस्त एन्जॉय करीत असतात. पण अचानकच त्यांना एका मित्राला सुसू येते आणि तो सुसू करण्यासाठी थोडा लांब जातो, कारण मित्र वगैरे बसले असे टिंगल करतात, त्यामुळे त्या हेतूने तो लांब गेला आणि 5-10 मिनटं झाली आला नाही. म्हणून एका मित्राने आवाज दिला, पण त्यांनी परत आवाजसुद्धा दिला नाही. तर परत 10 मिनटं झाले हे सगळं होऊन आणि ते मित्र बोलायला लागले, अरे हा कधीचा गेला आहे, आला का नाही, चल जाऊया बघूया. तर हे मित्र त्यांना शोधायला गेले. तो ज्या दिशेने गेलेला तिथे एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली तो पडलेला. तर आता हे पडला बघितलं तर हे धावत गेले आणि त्याला उठवलं. तर त्याचा आवाज आणि ट्यून वेगळी झालेली, म्हणजे वेगळं वेगळं बोलायला लागलेला की आता तुम्ही इथून बसणार नाही, तुम्ही आलेत ना तुम्हाला मी मारून टाकणार. हा शब्द ऐकून हे तिघेच्या तिघे घाबरले आणि मागं झाले. तर तेवढ्यात एक बाई त्या वडाच्या झाडापासून निघाली आणि ह्यांच्या दिशेने यायला लागली आणि तिचे नख असे वाढलेले, डोळे पांढरे आणि हे सगळं सीन बघून ते खूप घाबरले. आणि त्याच्यातून एक मित्र बोलला की अरे पळा पळा, आणि ते तिथून पळायला लागले. आणि जेव्हा ते 3 मित्र पळायला लागले तर तो जे तिथं बेशुद्ध पडलेला तो मित्र पण उठलेला होता, तो पण ह्यांच्या संगती पळायला लागला. आणि पळत पळत जाऊन एक मित्र जाऊन लगेच कारमध्ये उडी मारून बसला आणि कार चालू केली. कार चालू केल्यानंतर हे सगळे मित्र पटापटा येऊन तोपर्यंत कारमध्ये बसलेले आणि ती बाईसुद्धा त्यांच्या मागं मागं येऊ लागली. त्याने गाडी एकदम फास्टमध्ये फिरवली तिथून आणि जायला लागली फास्टमध्ये कार त्यांची. तर त्यांच्या कारमागं ती लेडीज पळत होती. आता त्याच्यामध्ये जो मित्र बेशुद्ध पडलेला तो मित्र अचानकच त्याच्या अंगात काहीतरी वेगळंच म्हणजे होऊ लागलं आणि त्या मित्राने जे ड्रायव्हिंग करीत होता त्या मित्राचं जे स्टेअरिंग होतं ते खेचलं आणि गाडी तिथंच पलटी झाली. 2-3 पलटी खाल्ली आणि मग काय झालं ते ह्यांनाच माहीत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने एक ट्रक ड्रायव्हर जात होता, त्याने ती ॲक्सिडेंट झालेली कार बघितली. तो आला आणि त्या ट्रक ड्रायव्हरने ह्या तिघां मित्रांना बाहेर काढलं पहिलं तर, आणि बघितलं तर हे जिवंत होते पण बेशुद्ध झालेले. त्यांच्यावर पाणी वगैरे टाकलं आणि ते उठले आणि उठल्यानंतर बघतात तर ते त्याच जागेवर होते. तर ते बघून ओरडायला लागले की आमच्या मागं ती बाई आली आणि असं असं झालं. तर तो बोलला, असं होतं इथं, पण तुम्हाला यायची गरज नव्हती ह्या साईडला, ते पण एकटं. त्यानंतर ते ट्रक ड्रायव्हर बोलले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या घरी फोन करा आणि बोलवा. तर तो मित्र बोलला की आम्ही कॅम्पिंग करीत होतो, तिथंच आमचा फोन वगैरे सगळं आमचं तिथंच राहिलं आहे, फक्त कार आम्ही घेऊन निघालेलो आणि असा असा सीन झाला. तर ट्रक ड्रायव्हरने त्यांचा फोन दिला, त्यांच्या घरी फोन केला, त्यांची फॅमिली वगैरे यायला निघाली. आणि त्यानंतर ते बोलले माझा 4था मित्र आहे, त्याची अवस्था कशी आहे, तर तो एकदम बेशुद्ध पडलेला, त्याला पण पाणी वगैरे टाकलं आणि तो उठल्यानंतर तो बोलायला लागला की मी वडाच्या झाडापाशी जेव्हा वॉशरूमला गेलेलो तर त्या टायमिंगमध्ये ती एक लेडीज मला आवाज द्यायला लागली आणि तिने काय केलं मलाच माहीत नाही, त्यापुढे काय झालं. मी आता इथे होशमध्ये आलो आहे म्हणून मी आता बोलतो आहे की जे झालं तेवढंच त्यांनी सांगितलं. तर हे सगळं ऐकून आणि बघून त्यांच्या अंगावर नक्कीच काटा आलेला आणि तेव्हापासून त्याने डावा कान पकडला की आता एकटं कुठे जायचं नाही. तर अशी घटना कसारा घाटमध्ये होतच असते आणि खूप सारे अनुभव आहेत, लोक खूप सारे अनुभव सांगतात. काय काय लोकांना तर ती लेडीज अजूनसुद्धा दिसते आणि त्रास देते.
आणि त्यांची कशी एक हद असते, ती हद पार केल्यानंतर तर ते आपल्याला काहीच करू शकत नाही. तर अशी घटना होत राहते. म्हणून कसारा घाटमधून जेव्हा केव्हा तुम्ही जाशाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेव्हा तुम्ही वॉशरूमला जातात तर तुम्ही कुठेही जाऊन वॉशरूम करशाल तर तुम्हाला ह्या गोष्टी नडणार. म्हणून एक स्पेसिफिक जागा ठेवायची की पेट्रोल पंपच्या इथे किंवा चेकपोस्टच्या इथे सुद्धा वॉशरूम वगैरे असतात, धाब्यावर. अशी जागा बघूनच तुम्ही वॉशरूमला जावा. कुठेही जाशाल तर हा प्रॉब्लेम नक्की होणारच होणार. तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.